हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः ब्रह्मान्ता। गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ सुधींद्रतीर्थ श्री संयमेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही परमात्माले सर्व तंत्र स्वतंत्रत्व, सर्व व्याप्तत्व, सर्वोत्तमत्व, समस्त गुण संपूर्ण परिपूर्णत्व, सर्व दोष विवर्जित या पूरे पळीले परमात्माला म्हळ्यार गुण परिपूर्णत्व. आता आम्ही परमात्माले एक सर्वज्ञत्व पळयले. ताजे नंतर सर्व कर्ता न क्रियते तम नमामि रमापती म्हूण म्हणल्या वरी परमात्माला सर्व कर्तृत्व पळयतरसची. आता दास इत्यादी तंगेले साहित्यांतूय सांगताची कसं म्हळ्यार परमात्मान लेखिले जेवचे मनशान लेखिले कसले जायना म्हूण सांगून हरिचित्त सत्य हरिचित्त नरचित्तಕ್ಕೆ ಬಂದದ್ದು ಲವಲೇಶ ನಡೆಯದು म्हूण सांगून पुरंदरदासान बरयिल्ल पद्या विशयी आम्ही पळयतरशिलीची. त्याची पुरंदर दासाक म्हळ्यार पुरंदर विठ्ठलन बयसोದು नरचित्त दुरितव कळेवुದೇ हरिचित्तवಯ್ಯ म्हूण म्हळ्यार आमकां परमात्मा जायी 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 म्हूण आमी लेखल्यार सर्व आमगेले आंगांतलो दोश दूर करून परमात्मो आमकां मेळका जेवका जाल्यार ताजे अनुग्रह कोरका परमात्मानाची म्हूण पुरंदरदास सांगताचे. तशी ताका सर्व करता म्हूण म्हणचे. तशीची ते नविना तृणमपि न चलती म्हूण सांगून म्हणटात न्हय. तशी एक पंथा सर्व तत्वाभिमानी देवते हांव श्रेष्ठ हांव श्रेष्ठ हांव श्रेष्ठ हांव श्रेष्ठ म्हूण म्हणटना प्रति एक देवते वायू म्हणटकय हांव ना नातल्यार सगळे जगत्यान तो कोणाकय उसर घेवचें जायना. अग्नी म्हणटकय हांव ना नातल्यार हुंसाण ना अशी कशी जाताची मनीस म्हळ्यार जीव प्रपंच कसले जातले हुंसाण ना नातल्यार म्हूण अग्नी म्हणटकय तशीची प्रति एक तत्वदेवते तंतांनी श्रेष्ठ म्हूण सांगतना एक म्हणटारो यक्ष थंय आयलो खंय. तेदना तो म्हणाल की कसले तुमी प्रेशी जगळ करताची म्हूण म्हणटना नाही हांव श्रेष्ठ हांव श्रेष्ठ हांव श्रेष्ठ म्हूण म्हणटना तो म्हणटकी जायत तुमगेलो तो कोण श्रेष्ठ म्हूण सांगून पळोवन पडया. एक तणा काड्डी दवरतकय तो आनी म्हणटकय हें काड्डी हालयल्यार नाश केल्यार कसं केल्यार कोण करता तांणी श्रेष्ठ म्हूण. सुरवेक उदा येतकय उदा येवन त्या काड्डी वळोवन वचकय प्रयत्न करतकय तितली उदक भरल्यार ती काड्डी हालना. तशीची अग्नी येता जोळून घालू पळयता कितली सर्व ताजी त्राण घालून जोळोच घालच्या पळयल्यार तें जोळून वचना. तशी वारे सगळी सुंटर प्रचंड सुंटर गाळी बिसवल्यार ती तणा काड्डी हालना खंय. माती निमती कसले जायना खंयच्या निमती कसले जायना म्हणटना कडेरी तांकां आश्चर्य जाता की तणा काड्डी कसले इत्या थंय हालना म्हूण म्हणटना थंय तांकां मागीर परमात्मा दिसता. ही काणी आमी सानपणेर वाचिल्ली. तशी ते परमात्मा दिसता तो सांगतकय मेगेले न्हय तो दवरलेलो यक्षू त्या काड्डी तो कुडले ताणें आपळ कुडले पुंकील कुडले तें उब्बून आनी वता. तांकां आश्चर्य जाता तूं कोण हांव कोणय न्ही म्हूण सांगून तागेलें स्वरूप दाखयत तो परमात्मा म्हूण कळटा तांकां. तशी एक काड्डी हेकडे दुखून तेकडे दवरका जाल्यार परमात्माला निर्धार जावका म्हूण सांगून यांची सांगताची कसं गोतुसवे दास पळय.
ಹುಲ್ಲು ಮೊದಲಾದ ಅಣುಮಹತ್ತುಗಳಷ್ಟು ಅಲ್ಲಾಡುವುದು ನಮ್ಮ ಹರಿಯ ವ್ಯಾಪಾರವೆನ್ನೇ ಮುಣು ಮಣರಿ ತಣ ಇತ್ಯಾದಿ एक सान तृण काष्ट कसले जवो ते एक आशिल जाग्यार दुखून हेकड तेकड वच्च काजलरी ನಮ್ಮ ಹರಿಯ ವ್ಯಾಪಾರವಿನಿ ತ್ಯಾಕರೈತಲೆ ಪರಮಾತ್ಮುಚಿ ಮುಣ್ ತೆಂಚಿ ಬೆಲ್ಲವ್ಯಾತಕ್ಕೆ ಸಿ ಎಂದರೆ ಉತ್ತರ ಉಂಟೆ ಕಲ್ಲು ಮೃದುವಿಲ್ಲವೆಂದರೆ ಪರಿಹಾರ ಉಂಟೆ ಮುಣ್ ದೇವಾನ ಗೋड ते एक गोडकेल्ला इत्याक तेंची कोडबेवांतू कोडू भरला इत्याक ಎದ್ದು ಒಳ್ಳೆ ಇತ್ಲಿ ಪತೇಳು ಬಲ್ಲಿಕ್ಕೆ ಎದ್ದು ಒಳ್ಳೆ ಕುವಳ್ಳಂತ ಜಲರಿ ವಾಲಿ ಜಗ್ವನ तेंची बिलपत्र रुक्कांतू एक बिलवा फळ येदे सान दिसलं रे मात्तर पडल्यार माती भेतून वची तितली जड असता तेंची मड्ड्यांतू सानू नारलो ओड मड्ड्याक सान वालीक ओड कुमाळे पत्तोर घटी या प्रे कसं खातीर म्हळ्यार प्रती एक परमात्मालेची लीला ताका गोतस खंयची कसा खातीर कशी दवरका कशी कोरका कसल सृष्टी कशी जावका सर्व परमात्मान सांगचे तशी जगन्नाथदासन हरिकथामृत सारांतूय सांगला यातरव नानಯ್ಯ ಇಂದಿರೇಶ ಹೋತ ನಾಮಕನೇ ನಿನ್ನಾಧೀನ ಜಗವೆಲ್ಲ ಕಾಲ ಗುಣಕರ್ಮ ಸ್ವಭಾವಗಳ ಮನೆ ಮಾಡಿ ಶ್ರೀಲೋಲ ಯಾತರವ ನಾನಯ್ಯ ಆ कोण इंदिरेश हे लक्ष्मीपती होत नामकने तुका अज अव्यय म्हूण सकाळी म्हणटाची तुगेले अधीन नव्या जगत्य पुरय काल जवो गुण जवो धर्म जवो सर्वाकೈ ಪ್ರೇರಕೈ ಪ್ರೇರಯೈ ತೂಚಿ ಸ್ವಭಾವಗಳ ಮನೆ ಮಾಡಿ त्रिगुण स्वभाव ಅಂತ आमकां घालनू ताका समजावनू सर्व जिवा करीन काम करोनु ಶ್ರೀಲೋಲ हे लक्ष्मीपती ನೀ ಸರ್ವರೊಳಗೆ ಇದ್ದು ಲೀಲೆಗೈಯುತ್ತಾ तूची पुरायजनाले अंतर्यामी जाऊन असून सर्व काम करयता लिप्तनागदे निरुतदी पालिसुवे जलते कर्माचे खंचे लिंपन तुकना संहरिसे दिविज दानव ततिया संहरिपे दिविज दानव ततिया दानवांक नाश करून देवतेंक राखता तशी ತಿಳಿದವನು ನೀನೆ ಬುದ್ಧಿಯಾದಿ ಇಂದ್ರಿಯಗಳೊಳಗೆ ನೆಲೆಗೊಂಡು ನಿಖಳ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುತ್ತಲಿಪ್ಪೆ ತೂಚಿ ಸರ್ವ ಗೊತ್ತಶಿಲೋ ಬುದ್ಧಿ ಸಮೇತ ಪಂಚ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ ಒಟ್ಟು ಇಂದ್ರಿಯ ಅಂತೂ ತೂಚಸುನು ನಿಖಿಳ ವ್ಯಾಪಾರವ ಮಾಡುತ್ತಲಿಪ್ಪೆ ಸರ್ವ ಜಗತ್ಯಾಚೆ ಸರ್ವ ಕ್ರಿಯಾ ತೂಚಿ ಕೊರ್ಚೆ ಮುಣ್ಸಂಗುನು ಜಗನ್ನಾಥ ವಿಠ್ಠಲದಾಸೈ ತಂಗೆಲ್ಲರ हरिकथामृत सारांतू सांगताची तशी विष्णू सर्वव्याप्तो म्हूण म्हणटाचे आमी सर्वव्याप्त सर्वांतर्यामी म्हणले आतां सर्वव्याप्तो पिंडांड म्हणलेले शरीर ब्रह्मांड म्हणलेले जगत हे तंतू भितरी ब्रह्मांडांतू कितली सृश्टी आसा तितली सृश्टीची अंतर्यामी जावन आसता पिंडांडाचे अंतर्यामी जावन आसता पिंडांडा भायरी ब्रह्मांडांतूय सर्वत्र व्याप्त जावन आसता ब्रह्मांडा पशी भायरी परमात्मा नामे आस तो खंय आस खंय ना कोणाकय कळना ताजे खातीर ईशावास्य उपनिषदांत सांगिल्लें ईशावास्यमिदं सर्वं यत् किंच जगत्यां जगत यत् किंच जगत्यां जगत जगत्याचे यत् किंच मात्र सूक्ष्माती सूक्ष्म प्रदेशांतूय परमात्मो अस ईशा वास्यमिदं सर्वं तागेलेची वास्य म्हळ्यार तोची सर्वांतू वास जावन आस म्हूण सांगून यच्च किंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयतेऽपि वा अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्त नारायणस्थितः यच्च किंचित जगत एक सान जगत्य समित सर्वं दृश्यते श्रूयतेऽपि वा सगळे जगत्याचे एक सान भाग आमकां पळोवच्या जेवच्यो आमकां आयकुच्या जेवच्यो कसलेय जेवो अंतर्बहिश्च तत्सर्वं ताजे अंतर्यामी जावनूय बहिरंतर व्याप्तः म्हणटाची बाह्यांतूय आसून व्याप्त जावन आसूनय अंतर्यामी जावन आसून
नारायण स्थितः परमात्मो असं. तशी गीतेन तुई सांगला नव्हे परमात्मान हमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहम आदिश्च मध्यम च भूतानाम अंत एव च म्हणून आवची सर्वाचे गुडा आत्म जावनस. तशी परमात्मो अणु रेणू तृण काष्ट सर्वांतुई परिपूर्ण जावनु जगत्यांत सुचे सकल जडचेतनात्मक जीवांतु चेतनात्मकांतुई अंतर्यामी जाऊनस भितर मात्र ना ताजी भायरी व्याप्त जाऊनस. तशी तक्का ಒಳ ಹೊರಗೆ ಇಪ್ಪ म्हणताची परमात्मा भायरी यस भितर यस भायरी यस भितर यस म्हण सांगून खंय ना तो ते सांगू नंची ते सांगच्या काही एक जागोय ना म्हणत तो खंय आस सर्व जागेंतू यस खंय ना तो जागो ना. तशी विशेष व्याप्तत्व म्हणतात ते सगळे ब्रह्मांडा भितरी भायरी अनंतानंत रूप अनंतानंत गुण परिपूर्ण जाऊन असं परमात्मानं गीतेचे विराट स्वरूपांतू विश्वरूप दर्शनांतू दाखोवचें असं खंय परमात्मा शूर जाला खंय अंत्य जाला खंय तागेले मध्ये कसले कळना नातील तसले विशेष विराट स्वरूप परमात्माले. तशी सर्वगत म्हणटाचे परमात्माक म्हळ्यार ब्रह्मांडाचे अंतर्बाह्य पुरे कडेन एक वेळा एक समयांतू संसान प्रदेशांतूय तो व्याप्त जावन आस. सासमा इतले जाग्यांतूय तो ना म्हण सांगू जायना. तशी परमात्मो सर्व कडेन ते शेषचक सासमा इतलो जाग सोडन अशी परमात्माले अस्तित्व जगत्यांतू अशक कारण कसले तेंची आमकां कळना म्हणजे परमात्माले अचिंत्य अद्भुत शक्ती विशिष्ट जावन आशिल्लें सामर्थ्य म्हणजे एक वेळाक सासम दवरून तीळ दवरून सर्व वस्तांतू ब्रह्मांडांतू जीवांतू भायर भितर पुराय कडेन व्याप्त जावन आसच्या जाता जाल्यार परमात्माक मात्र. तशी परमात्मा कशी आस म्हळ्यार अंतर हा खवत म्हूण सांगून मध्वाचार्यान सांगला. म्हळ्यार आकाशा मणके पुराय कडेन व्याप्त आकाश पळय आमकां दोळ दिसले तितले जाग्यान आकाश आसा म्हूण दिसता पळय तशी आकाशा मणके पुरे कडेन आसकयता. तशी ಮುಳ್ಳು ಮೊನೆಯು ಎಳ್ಳು ಕೊನೆಯು ಪೊಳ್ಳು ಬಿಡದ ಒಳಗೆ ಹೊರಗೆ म्हणटाचे खंय ना म्हूण सांगू ना तो. तशी पुराय कडेन तिळा इतले तिळाचे इतली जाग्यांतूय सुबे मोने इतली जाग्यांतूय सुबे मोने इतली जाग्यांत भायरी भितरी सर्व कडेन व्याप्त जावन आसतो परमात्मा म्हणटाचे. तशी येता सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे ततात्मा नोपलिप्यते म्हणटाची. तशीची गीतेंत अनेक सांगताची कसले म्हणून येता आकाश स्थितो नित्यम वायु सर्वत्र गुमहान तथा सर्वाणी भूतानी मतस्थानी इति उपधारय. हांगा ख म्हणले ख म्हळ्यार आकाश. आकाश आकाश म्हळ्यार आमी अवकाश स्पेस म्हणटाची. ते अवकाश ते आकाश चान एक ग्लास दवरल्यार आसता वयबे एक व्हड बुडकूळ दवरल्यार आसता एक कोळसो दवरल्यार आसता घरा भितरय आसता घरा भायरय विस्तार जावन आसता पुरे कडेनय आकाश आस. ते आकाश एकल्याक आस पुरे कडेन निर्विकार जावन पुरे कडेन आस. तशीची अणु महत् क्रशः स्थूलः पूरयन्तुय एकल्याक सर्वत्र ते अवकाश आस वयबे. आतां जिवाची भितरी भायरी वस्तूची भितरी भायरी सर्व कडेन ते आकाश आसल्यार ते जिवाचे गुणधर्मा निमती ते आकाशाक कसलेय तोंदरी ना कसलेय लिंबन ना. तशी अचिंत्याद्भुत सामर्थ्य परमात्माले म्हणटाची. तशीची आकाशा मणकेची परमात्मा सान जिवा दुखून
महत्त जीवतई सर्वकडेने असता. संसान सासमा इथले जाग्या दुखून सासमा इथले सूक्ष्म वस्तू दुखून हिमालया इथले होड पर्वत आणतोय, सगळे आकाश आणतोय, सगळे ब्रह्मांड आणतोय, ब्रह्मांडा बाह्य सर्वकडीनं परमात्मा व्याप्त जावनस. तन कसले आम्ही संदेह लेखू कैना आश्चर्य लेखू ना. तशी परमात्मा ब्रह्मांडाचे भायरी भितरी पिंडांडाचे हृदया भितरी भायरी सर्वकडीनं आस्था मात्र नाही. परमात्मा कामी नियंता म्हणताच नियंता म्हणरी सर्वकडे नंतर आम्ही जाऊन सर्व व्याप्त जाऊन असेल परमात्मा सर्वाच्याही नियंत्रकही वै. वासनात वासुदेवस्य वासितुम ते जगत्रयम सर्वभूत निवासोसी वासुदेव नमोस्तु ते म्हणताची. तस जाऊन परमात्माक सर्वकडे नाही तो वास जाऊन असं दिकून सर्व भूता तो अंतर्यामी जाऊन वास जाऊनसचे सर्व भूतात्मक जगत्यांतुई तो भायरी व्याप्त जाऊनसचे ताज खातीर परमात्माक वासुदेव म्हणून म्हणताची. तशी लोकांतू ताणे नान तिले ज्या गुणाकय ताक गोतनान तिले जीवनांची कೈ. तशी ಲೋಕದೊಳು ಇಲ್ಲದಿಹ ಸ್ಥಳವಿಲ್ಲ ಅಜ್ಞಾತ ಜನರಿಲ್ಲ म्हणून सांगून परमात्मो कशी एक साखरे बॉम्बेंतू सर्वकडीने ते गॉड असकी सर्व जाग्यांतू गॉड असकी तशी परमात्मो सगळे ब्रह्मांडांतू भायर भितर ವ್ಯಾಪ್ತ ಜಾವನಸ್. ತಶಿ ಎಲ್ಲರೊಳು ತಾನಿಪ್ಪ ತನ್ನೊಳಗೆ ಎಲ್ಲರನ್ನು ಧರಿಸಿಹನು अप्रतिममಲ್ಲ म्हणतात तका. तशी पुराय जनाल भितर असून तशी पुराय जनाक तागेलेची उदरांत धारण करून आजच्या जावचे तसं लेख अप्रतिम मल्ला के तागेला मट पशी श्रेष्ठ कोणी नाची म्हणून सोल्लू लालिसी खंबाದಿಂದಲಿ ಬಂದ बकुतगे म्हणून त्या प्रल्हादानं तू काही असं तू गेल देव काही असं हंगस थंय असं म्हणून हिरण्यकशिपून दाखयताना एक कांबोय दाखयता हिरण्यकशिप अंतस्व म्हणून वय म्हणतो निजावन ते जड कांबो चेतन नाही चेतनांतू जीवस परमात्मस म्हणून लेखले जडांतू पण जडांतूय परमात्मा असची असं म्हणून सांगून प्रल्हादान बापसू सांगल्या हिरण्यकशिपून तो खांबो मारलो त्या खांब्या दुखूनची भक्त प्रल्हादा रागचे कधीर परमात्मा येनिवे. तशी परमात्मा सर्वां भितर अंतर्यामी जावन आसता सर्वय तागेले देहांत धारण करता सगळे ब्रह्मांडाक तो व्याप्त जावन आस तोची आधार जावन आस तोची सर्व जिवांक आश्रय दिवन आस. या परमात्माला एक विशेष जावन आसूचे गुण सर्वाधार सर्वाश्रय सर्वनियामक ये पुरे परमात्माला अनेक विशेष गुण झाले. तशी परमात्माला व्याप्तत्व कसले म्हणल्यार खंय पळयल्यार थंय आसता खंय ऐकल्यार थंय ऐकुच्या मेळटा खंय कोण कसल दिता कोण कसल घेता कोण खंय आसता कोण वत्ता कोण बैसता कोण चमकता बशील कडेन चमकल कडेन आईल कडेन खातना जेवतना न्हिदतना पळयतना खंय जाल्यार तो परमात्मा आसता म्हणल्यार हाजे अर्थ जगत्यांत जावचे सर्व व्यापारांत सर्व क्रियेंत परमात्मा तो क्रिये रुपारी आसता म्हूण सांगून. तशी परमात्मा पुराय कडेन आसता म्हणलें कितले की उपनिषद वाक्यानी आसताची गीतेंतूय सांगताची येशा सर्वेषु भूतेषु गुडो आत्मान प्रकाशती म्हणून सांगून उपनिषद वाक्य आस. यस्मिन् द्यौः पृथिवी च अंतरिक्षम म्हणून सांगून श्रुती वेदवाक्य आस. सर्वाश्रयः पूर्णगुणः सोक्षरः सन्नदब्जकः म्हणून सांगून अणुभाष्यांत मध्वाचार्याने बरिला. ईश्वरः सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति म्हणून सांगून गीतेंत परमात्मानं अर्जुनालागी सांगला. सर्वस्य च अहं हृदि सन्निविष्टः मत्तः स्मृति ज्ञानमपोहनं च म्हणून सांगून भगवद्गीतेचे 15 अध्यायांत परमात्मान सांगला. यो लोकत्रयम आविश्य बिभर्तव्यय ईश्वरः म्हणून सांगून तागेले सर्व व्याप्तत्व सर्वोत्तमत्वा विषय पुरुषोत्तम योगांत परमात्मानं सांगिलस.
तशी परमात्मा सर्व जीवांतो अंतर्यामी जावन अस अव्यक्त जावन अस ध्यो भू इत्यादी सकल लोकांत परमात्मा व्याप्त जावन अस सर्व लोकांकै आधार जावन अस सर्वाश्रय जावन अस सर्वाल हृदयांतो अंतस्थ जावन अस तशी एक मुक्त लोकांतुई आनंद मेळका जलरी अंगाथई दिक्कू दिक्कांतो वैरी तोग्गू सरक कडिन दश दिक्कांतोई व्याप्त जावन आशिल्ले व्यक्ताव्यक्त जावन आशिल्लो सर्वांतर्यामी जावन आशिल्लो परमात्मा कोण शरण येतकी तांकां मुक्त लोकांतूय आनंद मेळच्यांतू चढून आसता म्हूण सांगून सांगला. तशी हांगा ब्रह्मांडांत सुचे उद्दाक इत्यादी पंचभूत काष्ट म्हळ्यार वृक्ष इत्यादी शैल गगन नेल पावक म्हूण म्हळ्यार पर्वतू आकाशू भूंयी अग्नी सर्वांतूय हरिव्याप्ती असं म्हूण सांगून कोणाक कळटा तांकां मात्र अपरोक्ष ज्ञान मेळटा म्हूण सांगताच. तशी स्त्री पुरुष भूंयी उदक उज्जो वारे आकाशु मन सूर्य चंद्र असले त्रिगुणात्मक प्रकृती सर्वांतूय परमात्मो व्याप्त जावन असं अंतर्यामी जावन असं म्हूण कोणाक कळटा तांकां मुक्त आनंद मेळटा मोक्ष म्हळेले आनंद मेळटा म्हूण सांगून. तशी गीतेंतूय परमात्मान सांगोस मत्तः परतरम नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव म्हूण सांगून म्हळ्यार आवची सर्व जिवाक एक सुत्तांतू कशी सर्व मणी माळ कोरून आसतकी जेवो नमून नमून मणीक चंद चंद मणीक कॉम्बिनेशन करून चंद करून मणी हार करताची वयव्या ताका एक आधार जावका खंयचे सूत्र आधार. तशी जगत्यांतू विंगड 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 कॉम्बिनेशनाची जीव वयव्या एका म्हणके एक ना नमनवार जीव मनशालांतू एका म्हणके एकल्या म्हणके एकले ना असले 84 लक्ष योनी जीवाची सृष्टी परमात्मान केला. हे पुरे जीवाचे अंतर्यामी जावन आशिल्लो परमात्मो सूत्र रूपाचे काम करता सर्व जीवांक. तो सूत्रे मणिगणा इव मयि सर्वमिदं प्रोतं आवेची हें पुरे सकल चराचर जगत्याक एक दारांतू कशी एक सुतांतू सर्व मणी आम्ही सुरवून दवरताच की तशी जी सकल चराचर जगत परमात्मा आश्रयांतू असची म्हूण सांगून सगळे ब्रह्मांडाचे अंतर्बहित सर्व कडेन परमात्माले सगळे ब्रह्मांड मम एकांशेन स्थितम इदम जगत म्हूण सांगून परमात्मान गीतेंत म्हणल्या बरी सगळे ब्रह्मांड परमात्मा एक अंशांतस ते एक अंश म्हळ्यार 100 की 1000 की 1,00,000 की कोटींतूल की कसं म्हूण सांगन धाड म्हणटना सगळे यो आम्ही पळोवचो जगत जेव्हा आम्ही आसूचो जगत तागेले एक अंशांतू असं म्हूण म्हणटना परमात्माले व्याप्तत्व कितले व्हड आस ते आमकां आलोचन करूं जायना वयव्या परमात्माला कितले अंश आस कितले अंशांतू एक अंश यो जगत म्हणून आमकां आलोचन करच्याक जायना. तशी परमात्मा सर्व व्याप्तो म्हणून म्हणत. तशीची आता मी म्हणताची परमात्माला प्रार्थना करतना विष्णू तत्व निर्णयांतू सांगला सदागमेक विज्ञेयम म्हूण परमात्माक समतीतक्षराक्षरम म्हूण सम्यक अतीतक्षराक्षरम क्षर आणि अक्षर जीवापशी समतीत विलक्षण जावन आशिल्लो परमात्मो सर्वोत्तम तो ताका सत आगमशास्त्रान मात्र अर्थ करून घेवचो जाता सदागमेक विज्ञेयम सांगून. तशी निर्दोष अशेष सद्गुणम सर्व दोष दूर जावन आशिल्लो तशी सद्गुणम म्हळ्यार अनंतगुण परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्मा नारायण सदा वंदे ताका केन्नाय नमस्कार करया म्हणून. तशी
मध्वाचार्य सांगताची देवूच गुरु, देवूच आनु, देवूच इष्टदैव, तोच विष्णूची विशिष्ट दैव म्हूण सांगून सर्व वेद प्रतिपाद्य, सर्व सतशास्त्र प्रतिपाद्य एकलो एकलो कोण म्हळ्यार परमदेव जावन आशिल्लो श्रीमन्नारायण म्हूण सांगून तशी श्रीमन्नारायणाकची विष्णू तत्व निर्णयान तांणी म्हणचे श्रीमन्नारायणाकची सदा वंदन करचे, सदा गमैक विज्ञेयम समतीतक्षराक्षरम नारायणम सदा वंदे निर्दोष अशेष सद्गुणम म्हूण. आतां परमात्म गुणपूर्ण म्हूण येदोळ आमी पळयले, निर्दोश म्हूण पळयले, सर्वोत्तम म्हूण पळयले. तशी पळय असले सर्वज्ञत्व, सर्वोत्तमत्व, सर्वव्याप्तत्व, गुणपूर्णत्व, निर्दोषत्व असले अपार गुण परमात्माले. हें आमकां कळच्याक सुलभ आसवे. कशें कळचें आमकां? आतां आमी खंयचेय एक वस्तू आमकां कळची कशी? प्रत्यक्ष तें पळयिल्लें देखून, ताजे अनुभव जालेले देखून, ताजे वटो आशिल्ले देखून आमकां ते वस्तूचे गूण पुरे कळटा. हांगा परमात्मा प्रत्यक्ष जावन पळोवचें आमच्यान जायना. वयवे ना, परमात्मो अगोचर पळोवचेक जायना, अव्यक्त तो कशें म्हूण सांगून आमी लेखूंकय जायना. कित्याक म्हळ्यार तो इंद्रियाक अगोचर जावन आशिल्लो अतिइंद्रिय परमात्मो म्हणटना ताका पळोवचें, ताका लागीं दुखून तागेले कसले तागेले अनुभव करचे, आयकुचे हे पुरे आमकां साध्य ना. म्हणटना परमात्मा तसल्यार आमी परमात्माला महात्म्य आमी एक अर्थ करून घेवची. जेवो महात्म्य आमी ताजें ज्ञान पावचें कशी म्हळ्यार ताका एक ते एक सांगतात न्हय परमात्मो ताका आमी ज्ञानोपायानाची पावका म्हूण. उपाय म्हळ्यार कशी म्हळ्यार परमात्मा पळय सर्व एकल एक परमात्मा सांगनाची सांगू जायना, ताका परस्पर विरुद्ध गुण आसा. म्हळ्यार परमात्मो सर्व गुण परिपूर्ण म्हळ्यार अनेक रितीर तो निर्गुण म्हूण सांगताची. वयवे ಕೆಲವು ಜನ ದೇವೂಚಿ म्हूण म्हळ्यार ಕೆಲವು जन देव आसवे म्हूण म्हणटाची. आनी हे अनुमान आमकां येयली म्हूण जाल्यार आनी आमी कसले निर्णय करूं जायना. वयवे ताचे खातीर आमी महाविभुती पुरुश धर्म संस्थापन केल्लेले तसले धर्माचार्य न्हय धर्म रक्षीत असले धर्माचार्य हांणी पुरे कसले रचना केला शास्त्र हाजेन आमी परमात्माले विशय अर्थ करून घेवेत. तशी आमकां मस्त गोंदळ जेवच्या पुरो. एकक मताचार्यांनी एकक रिती सांगला. अद्वैत मत आत्मपरमात्म एक म्हूण सांगल्यार द्वैत मत आत्मपरमात्म विंगड विंगड म्हूण सांगता. तशी एकक मतान तूं एकक रिती सांगतना आमकां मस्त गोंदळ जेवच्या पुरो. जाल्यार आमी समाजान कोण कसले सांगता ते पुरे आमकां मना वची तशी अर्थ करच्या सुलभ जावची तशी कसले विशय आमकां कळ्ळा तशी शास्त्राचे अभिप्राय घेवन सदागमेक विज्ञेय म्हळ्यार परमात्मो ते सतशास्त्र सदा आगम सत आगम शास्त्रान म्हणलेले ते कसं पळय सदागम म्हणटा ताजे निमती मात्र आमी परमात्माक आमी तागेले ज्ञान घेवेत. म्हळ्यार आतां हें सदागमैक विज्ञेयम म्हणून मध्वाचार्यान सांगलें न्हय. सदागम म्हळ्यार खंयचें तें म्हळ्यार ताजे खातीर ब्रह्मांड पुराणान तो सांगताची. सदागम म्हळ्यार खंयच्याक सांगताची म्हळ्यार रगाद्याहा म्हळ्यार ऋग्वेद इत्यादी 4 वेद, भारतम चैव महाभारत, पंचरात्रम अथ अखिलम पंचरात्र नारदान रचन केलेले, मूलरामायणम चैव मूलरामायण तशीच पुराणम 18 पुराण च एतदात्मकम ये चानुयायी नस्त्वेषां सर्वे ते च सदागम म्हळ्यार यजुर्वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद हे 4 वेद समग्र महाभारत पंचरात्र मूलरामायण
तक समजावनं सोचे अष्टादश पुराण शास्त्र या पुरे सदागम म्हणून सांगून म्हणून घेताची तशी ताजी निमती मात्र परमात्मा कामी परमात्मा ज्ञान पावेत शिवाय विंगड प्रत्यक्ष प्रमाणाने म्हणून कसले परमात्माक अर्थ करून घेवच्याक परमात्मा आमकां दिसना म्हणले नंतर प्रत्यक्षानं जेव्हा कसं की एक कोणकी कसं की सांगल्या म्हणेल प्रमाणान परमात्मा अर्थ करून घेवचे जायना तशावनो ये वेद पंचरात्र मूल रामायण अष्टादश पुराण या पुरे सदागमशास्त्र म्हणून जाता तशी वेद इत्यादी आत सांगले पळय या सदा आगम कसले आमकां शिकू जायनी म्हूण जाल्यार रे परमात्माक अर्थ करून घेवचें साध्य ना म्हूण सांगून तैत्रीय उपनिशदान सांगताच काय ना वेद विन्मनुते तं बृहंतं सर्वानुभूमात्मानं सप्राये म्हूण सांगून तशी परमात्माले महात्मेचे ज्ञान तर्क करून काही येवचें न्ही वाद करून कसले घेवच्या काही जायना जाल्यार वेदाध्ययन चंग ग्रंथाचे पठण सदागमाचे पठण प्रवचन हे पुरे जातना हाजे निमते आमकां परमात्माल ज्ञान मेळटा हेंची परमात्माल साक्षात्कार आमकां करून दिता तशी सदागमाची इत्याक जावका हे अंतमान परमात्मा कळतवे म्हूण म्हणटना वेदा हा नित्यत्वात मानमोत्तमम म्हूण सांगून मध्वाचार्यान सांगला वेद नित्य म्हणटाची वेदाक नित्य म्हणटा शाश्वत म्हणटाची वेद अपौरुषेय म्हणटाची तशी मनशाले बुद्धीन जल्लेल नाही ते वेद बैवे मनशान सृष्टी केलेले जाल्यार मनशाला बुद्धी दोशा निमती तंतूय कसले दोश आमकां मेळटशिले जाल्यार ते अपौरुषेय म्हळ्यार स्वता परमात्मानची ते वेद दिल्लेले देखून वेद परमात्माल म्हणके नित्य जलेले देखून ते वेद स्वतः प्रमाण ताका विंगड प्रमाण ग्रंथ म्हूण ना ताजे प्रामाण्य प्रश्न करची तशी ना इत्या म्हळ्यार ते सांगिल कोणें परमात्माल विशय वेदांत सांगिल परमात्मानाची म्हणटना म्हणले नंतर आमी ते प्रश्न करचे ना तशी वेदाचेची अनुसार जावन जाल्लेले तसले रामायण महाभारत पंचरात्र पुराण इत्यादी प्रमाण ग्रंथ म्हणून येता तशी ताजे खातीर परमात्माक सदागमीक विज्ञेय म्हणचे आगमशास्त्रा निमती परमात्मो अर्थ करून घेवच्या जातलो म्हूण सांगून तशी आनी कसले मध्वाचार्यान सांगला ते आमी फायती दिसाक पळया आजी सांगेल सरभई परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रत्यहे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता वेळच नाही